तर मागे राहायचं सगळ्या पाशा अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे। लफड़ा समोरून काढा फोटो या माग समोर या समोर एक मिनिट सागर हो जा संजय बोलतो मागे या मागे नाही इकडे बघा समोर। अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे। अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे। आपण भाऊसाहेबांच्या समाधीला या ठिकाणी भेट दिलेली आहे, नतमस्तक झाल्यात, काय भावना व्यक्त कराल? खरं म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात सर्वप्रथम येत असताना मी शेगावला रेल्वेने उतरलो। त्या ठिकाणी संत गजानन महाराजांचे आशीर्वाद घेतले। योगायोगानं आज गजानन महाराजांची पालखी आषाढीच्या वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार होती। त्या पालखीचं सुद्धा दर्शन झालं आणि आज या ठिकाणी भाऊसाहेब फुंडकर यांचं जे स्मृतीस्थळ या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्यांच्या त्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो। खरं म्हणजे माझ्या राजकीय जीवनाची खरी सुरुवात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वादी विचारातून आम्ही प्रभावित संघटनेत काम केलं। पण 1989ला तो शिवसेना पक्ष झाला, शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती झाली। तेव्हापासून आम्हाला राजकीय जीवनामध्ये खऱ्या अर्थानं एक वडीलधारं आशीर्वाद म्हणा मार्गदर्शन आदरणीय भाऊसाहेबांचं त्या ठिकाणी लाभलं। 1989ला पहिली लोकसभा भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी सुखदेवनंदाजी काळे या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही लढली। भाऊसाहेबांच्या कुशल नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जोमानं कामाला लागून अतिशय देशभरामध्ये नावलौकिक असणारा काँग्रेसचा उमेदवार मुकुल वासनिक यांचा त्या ठिकाणी जवळपास 60-65 हजार मताच्या फरकानं पराभव झाला आणि तेव्हापासून तर शेवटपर्यंत भाऊसाहेबांचं एक पितृक्षेत्र म्हणा तर त्यांचे आशीर्वाद आणि राजकीय जीवनावर आमचा एक त्यांचा कार्यशैलीचा पगडा हा भाऊसाहेबांचा निश्चितच माझ्या जीवनात तरी त्या ठिकाणी पडलेला आहे आणि म्हणून भाऊसाहेबांची जशी यशस्वी कारकीर्द गेली आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं असल्यामुळं मी विधानसभेच्या निवडणुका असतील आता लोकसभेच्या 4 निवडणुका ह्या आम्ही सहज त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीमध्येच मी सर्व निवडणुका लढल्या आणि त्या जवळपास जिंकलेल्या आणि म्हणून प्राकर्षानं वेळोवेळी भाऊसाहेबांची आठवण येते। खासदारकीची निवडणूक जिंकलो त्या दिवशी त्यांची आठवण आम्हाला आली। मंत्रिपदामध्ये माझं नाव ज्यावेळेला जाहीर झालं पहिली आठवण मला भाऊसाहेबांची झाली। पण निश्चित या ठिकाणी हे जे मंत्रिपद मिळालं ते आमचे शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी मला ती संधी दिली आणि विशेष म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी अतिशय चांगली खाती म्हणजे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खातं असेल किंवा आयुष्य खातं असेल हे पब्लिक रिलेटेड म्हणजे लोक जनसामान्याची सेवा करणारे खाते विभाग त्यांनी मला त्या ठिकाणी काम करण्यासाठी दिलेत। या सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि आज या ठिकाणी आम्ही या भाऊसाहेबांच्या स्मृतीस्थळाचं अभिवादन करून पुढच्या आमच्या वाटचालीला त्यांच्यापासून चांगली प्रेरणा मिळत राहू अशी आम्ही या ठिकाणी प्रार्थना केली। धन्यवाद।